दूरवासनं 60,000 शिष्य घेऊन येतो, जेवण रेडी ठेवा. धर्मराजाने सांगितलं जेवण तयार ठेवतो, फक्त येताना आंघोळ करून या. म्हणजे तेवढाच वेळ थोडा वाढेल ना. आणि डोक्याला हात लावला कोणी? धर्मराजाने. हे का सांगतोय? पडता जड भारीन दाशी आठवावा. हा मूळ सेंटर आहे आजच्या अभंगाचा. नामधारकाच्या बाबतीत देव किती तत्पर आहे, हा सेंटर आहे आज आजच्या अभंगाचा, लक्षात ठेवा. आणि मग धर्मराज टेन्शन मध्ये. द्रौपदी आले, म्हणले मालक का डोक्याला? तू ग बस, मी एक तर आधी टेन्शन मध्ये, तुझी असं कमी जर काय बोलशील तर माझं एक तर मस्तक फिरलंय, तू शांत बस. अहो तसं नसतं मालक, विषय सांगा, प्रश्न सांगा, उत्तर काढू, आपण सगळे बसू, विचार विनिमय करू, समन्वय साधू, मार्ग काढू. टेन्शन घेऊन काय होणार आहे? धर्मपत्नी अशी पाहिजे बरं का, आधार देणारी बायको असावी, खचवणारी नसावी. मालकाने जर एखादा विषय काढला ना, मला असं वाटतं गावात नवीन दुकान वगैरे एखादा बिझनेस सुरू करावं, ती म्हणली पाहिजे ठीक आहे तुम्ही काम सुरू करा, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहेत. बायको अशी पाहिजे. नाही तर एखादी म्हण बाई तुम्ही कशाला असले ह्याच्यात पडता, मी यालाच त्यो जाग्यावर खचून. खचू नका, उभारी द्या. विडवलं आणि जी मालकाला आधार देते, साथ देते, खांद्याला खांदा लावून उभा राहते, संकटामध्ये बायको वाघिणीसारखी उभा राहते. तुकोबाराय म्हणतात, तुका मने पतिव्रता तिची देवावरे जाता, तिची देवावरी जाता, तिची देवावरी जाता, मने पतिव्रता तिची देवावरी जाता, तिची देवावरी पतिव्रता त्याचे देवावरी सत्ता किंवा ज्ञानोबाऱ्या सांगतात. स्वर पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचून न स्पर्शे, एकनिष्ठता. आधार देणारी बायको असाय. शेतकऱ्याची बायको लय आधार देते हो, आणि कामाला तर त्याचा हात कोणी धरायचाच नाही. आणि शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोचे कधी वाढणं होत नाही, चुकून झाली, नवऱ्याने ठोका टाकू त्या, फुसफुस करते, रुसती, फुगती, दुपती, स्टँडवर जाते, तिथे गेले विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजाऱ्याने म्हणले तो 1.5 महिने येणार नव्हते, 1.5 तासात कस काय आले? गबस म्हणली, होतच असतं कमी जास्त, मग काय टोकाचाच निर्णय घ्यायचा का? आपलं काय रुसायचं वय राहिलंय का आता? पोरगी लग्नाला आली, पोरगा अजून नोकरीला लागणं, होतच असं कमी जास्त, मग काय निघून जायचं असतं का? मग आधीच कशाला फुसफुस करायचा? सुट्ट तर नाही बोलल्याशिवाय तर. हा पण मला एक शेतकऱ्याचं पटत, रडणार, भांडणार, वाद करणार, पण कड लावणार. घटस्फोट शेतकऱ्याचे आहेत का? कष्ट करायचे आहेत का? वार करायचे आहेत का? गोरगरिबाचे आहेत का? घटस्फोट कोणाचे? शिकलेले, क्रिकेटर, अभिनेते, उद्योगपती, बिल्डर, पैसा जास्त, अक्कल कमी, बायका सांभाळणं होईना, ही माणसं समाज कधी सांभाळायची? सर्वसामान्य माणसाला धर्म आणि इज्जत प्रिय असते, मोठ्या माणसाला पैसा प्रिय असतो. विडवलं कॅमेरावाले थोडे तुम्ही असं रान मोकळं करा बरं, थोडासा आम्हाला मोकळ्या मनाने चलू द्या बरं. जरा थोडं लांबून कोपरे धरा तुम्ही, जरा असं समोर येऊन दबाव टाकू नका. विडवलं शेतकऱ्याची बायको बी काय भांडणात कमी बोलत नाही, ते बी चांगलं निबार टोकाचं बोलती. पण शेतकरी बी काय म्हणतो, महाराज बोलती बरं का, पण तिच्या मनात मळ नाही. आता हाय का नाही आम्हाला काय माहिती, पण असं म्हणूनच पुढे जावं लागत असं तर ते टिकत असतं. टोकाची भांडणं होऊन द्या, कडाक्याचे पार हाणामारीपर्यंत जाऊन द्या, नवरा बायकोची भांडणं, आणि तेवढ्यात पाहुणा येऊन द्या, मिनिटात भांडणं मिटत यात. ती बाई सुद्धा लगेच सावरून आवरून पदूर पदूर घेऊन लगेच या 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 कस काय येणं केलं, फोन नाही का नाही, मिनिटात. मालक सुद्धा म्हणतो काय मजा आहे वा, लगेच पाहुणा मालक गप्पा हाणीत बसणार, जणू काय झालंच नाही.
आणि मग पाणी द्यायचं, चहा जास्त भरलेला कप मुदा म्हणून मालकाला हा फाय ते पाहुण्याला. मालक म्हणतो आता जमलं गाड्या. आणि तो पाहुणा सुद्धा विचार करतो काय ह्यांचं पती पत्नीचं प्रेम आहे बुवा, आणि पाहुणा त्याच्या बायको संग भांडून आलेला असतो. विठ्ठल महाराज तो पुरा टेन्शन मध्ये असतो. तो म्हणतो आपलं पुरं फाटलं आणि ह्यांचं किती प्रेमाने चालू आहे. अरे तुझ्यामुळं मिटलंय का. भांडणं लांबवायची कुठं, तोडायची कुठं, आणि जुळवून कसं घ्यायचं हे शेतकऱ्याकडून शिकावं. विडल आता कीर्तनात 50 बाया नवऱ्या संग भांडून आल्यात आज हित समोर. जोडीनं येतात मोटर भांडणं करणार, जोडीनं गाडीवर बसून येणार, बोलणार नाही त्या गाडीवर, पण बरं सगळ्या प्रक्रिया होणार. बोलणार, बरोबर टायमिंगला जाणार, उतरणार, म्हणजे पण बोलणार नाही. पण प्रेम, जिव्हाळा, नात्यातला स्नेह आणि ओलावा सर्वसामान्य माणसं हे जीवापेक्षा जास्त जपत असतात. म्हणून आतापर्यंतचा धर्म आणि संस्कार हे गरिबांनी टिकवले आहेत. विडल पत्नी आधार देणारी पाहिजे. द्रौपदी म्हणली मालक टेन्शन घेऊ नका. काय झाले, दुर्वासृष यायला लागले, जेवणाचं नियोजन. येऊन द्या की म्हणले. का घाबरता, एकटं नाही ग, 60,000 शिष्य घेऊन. मग द्रौपदी म्हणले सोरवाडा. हा विषय आता आपण कंट्रोल मध्ये आणू शकत नाही. हे आपल्या डोक्याच्या बाहेरचं प्रकरण आहे. म्हणले हे प्रकरण मिटवण्यासाठी एक जणालाच हित बोलावं लागेल. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावया. कृष्णा हे भगवंता, पडता जड भारी, दाशी आटवावा. हरीचं स्मरण केलं. कृष्णा या बहिणीची इज्जत तुझ्या हातात आहे. हे बहीण भावाचं नातं आहे बरं का. भावा दादा लवकर ये, निस्वार्थ तुझ्यावर प्रेम केलंय. हे बहीण भावाचं प्रेम आता टिकवा. राहिलं नाही जमिनीला मार्केट आल्यामुळं. पैसा प्रिय झाला, नात्याचा चुराडा करून टाकला. बहीण भाऊ अर्ज टाकती. किती बी मोठा भाव असू द्या, जाग्यावर लॉक होतो तो कायदा ह्यांच्या बाजूने. पण बहिणीला सांगतो पैसा आज असेल उद्या नसेल, नाते आयुष्यभराचे आहेत, पैशासाठी नाती तोडू नका. विडल आणि बहिणी नुसत्या बहिणी राहिल्या ना, त्या लाडक्या बहिणी झाल्या जाईल. केवायसी केलती का. हप्ता थोडा उशीर झाल्यामुळे चेहरा बारीक झाले ते काय कायचं. मला काल इकेचा फोन आलता, मावले हप्ता. अगं म्हणलं उमापूरचा सप्ताह बघ ना, हप्ताच कवर खाल्ला ना आता 1.5 वर्ष फुकटचा, अजून कवर आता हप्ता हप्ता. लाडके बहिण, लाडके दाजी मिली, दाजी कागद वागू वागूच बेजार झाला. जा शितूत ये घरी, जा आधार केंद्रा, OTP येणं, लॉग इन व्हायना, वेबसाईट हँग झाली. दाजी फुल टेन्शन मध्ये. दाजीला वाटायचं तेवढंच प्यायला होत्या ना आपल्याला. अरे 1.5 तुला कुठे महिन्याला पुरत असतात का. तुझं तासाचं टार्गेट ना बैठकीला बसल्या. आणि लाडकी बहीण, बहिणीचा भाव किती प्रेम असं. संसार बघा महिला म्हणते किती चिकटेनं करतात. संसार करताना तेलातलं पैसे काढतात, मिठातलं काढतात, जिरीतलं काढतात, मोहरीतलं काढतात, नवऱ्याच्या खिशातलं काढतात, पैसे काढतात, गल्लागोळा करतात, माहेरला जातात, साडी घेतात, का गावाला सांगतात माझ्या भावानं घेतली. घेईन ग घेईन. त्याला बिड्या वड्या मिळाला, तुम्हाला साड्या घ्या मोकळा का तेव्हा. रांगत जाताना सांगत येतात, खायचं एकाचं गायचं एकाचं, वरून मालकाला साडी दाखवली, भावाने घेतली. तेव्हा म्हणतात छान आहे, अरे तुझाच माल आहे. कपडे धुताना नोटा कुठं गायब होत्या ते बघत जा. नवऱ्याच्याच पैसे चोरी त्यात, तिकडे जाऊन 2 पिवळं मनी करून आणतात, आणि इकडे आल्या म्हणतात माझ्या भावाने मनी केला. अरे त्याच्या मनी नाही, ध्यानी नाही. आणि तुम्हाला मनी करा, त्याच्या खिशात मनी पाहिजे, तोच बोंबलत फिरत. तुम्हाला कधी मनी करा. ए बहिणींनो, तुम्ही कधीतरी हा विचार केला का नामदेव बाबा, की सरकारनं लाडकी बहीणच योजना का काढली, लाडका भाऊ का नाही. भावांनो, तुम्ही काय लाडके नाहीत का. तुम्हाला मतदानाचा अधिकार नाही का. तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक नाहीत का. मग लाडकी बहीणच का, लाडका भाऊ का नाही. तर त्याचं उत्तर आहे का, सरकारला लाडक्या भावांवर विश्वास नाही. भाऊ हा गद्दार आहे. पैसे आपले घेऊ शकतो, पण ठोका दुसरीकडे हाणू शकतो. भावांचा काय विश्वास आहे. भाऊ खात्यात एकाची, पेत्यात एकाची, झेंडा एकाचा, गाडीत एकाच्या, मतदान दुसऱ्यालाच.
हे भावांचे कारनामे आहेत. आणि बहिणी म्हणजे स्त्री शक्ती खाल्लेल्या मिठाला धोका देऊ शकत नाही, म्हणून लाडकी बहीण. बघा टाळ्याच वाजवल्या त्यांनी. आणि हे खरंय, नमक हराम हा शब्द तुमच्या तत्वात नाही, ती पदवी ह्यांच्याकडे स्पेशल. आणि दुसरा मुद्दा, महिलांना पैसा दिलेल्या संसाराला निदान सत्कारणी तरी लागला. तेलाला, मिठाला, किराण्याला, दुधाला, शहराचे कपडे, पोराची फाटली तर कपड्याला, वहीला, पियानाला, पुस्तकाला ह्यांना दिला. म्हणून इकडं जर पैसा दिला असता, तंबाखू, दारू, गांजा, गुटखा, जुगार, पत्ते ह्याच्या पैसे घालवले असते ना. त्याच्यामुळे तुमचा विचार नाही. कर्नाटकमध्ये कीर्तनाला गेलो होतो परवा. लक्ष्मण नाना, त्या कर्नाटक सरकारची एक योजना आहे, तिथं 2000 देतात महिन्याला. त्या योजनेचं काय नाव आहे? गृहलक्ष्मी योजना. म्हणजे कर्नाटकमध्ये सुद्धा लक्ष्मी योजना हे विष्णू नाही. हे विष्णूंनी ध्यानात ठेवा. म्हणजे कर्नाटक सुद्धा आपल्यावर विश्वास टाकू शकत, हा आपला दर्जा आहे. आणि ही क्वालिटी आपण कमवली, सार्थक झालं आपल्या जीवनाचं. विडल स्त्री शक्तीला कमी लेखू नका. स्त्रियांवर टीका करण्याचा कोणाचाच अधिकार नाही. आमच्यातली काय काय मंडळी म्हणतात की महिलांना एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट महिलांच्या पोटामध्ये राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं की महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव जरी असेल तरी कृष्णाला म्हणावं घीवर डायरेक्ट अवतार, जमलं का? का आमच्या दिवकी मातेच्या कुशीत राहिला? ही स्त्री शक्तीची पावर आहे. विडवलं मालक, तुम्ही काळजी करू नका, कोठे गुंतलाशी हाक मारली. कृष्णा, भगवान श्रीकृष्ण आले स्वर्गात. ताई, तुझं काम नंतर लय भूक लागली, जेवाय वाढ. द्रौपदी म्हणले हाय का वाईता गाता, त्याला तर आम्ही कटाळलं, इथं आम्हालाच खायला काय नाही, आणि तुला परत जेवाय वाढायचं. म्हणजे जेवणाचा तर प्रॉब्लेम झालाय. ते 60,000 शिष्य घेऊन आले, त्याचं प्रकरण मिटवायसाठी तर तुम्हाला बोलिवलंय आम्ही, आणि तुम्हाला जेवायचं कुठून वाढायचं? आता शिल्लक नाही. देव म्हणले मला काहीतरी बघ. अक्षय थाळी दिली होती सूर्यदेवाने, 6च्या पुढे क्लोज होत होती. त्याला एखादं भाजीचं पान लागलंय का? म्हणले बघ, एक भाजीचं पान. देवाला लय लागत नाही, सुरवडा. भावे तुळशी तळ पाणी जोडा हात, भावे तुळशी तळ पाणी जोडा हात, ताली 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 ताली, भागवताचा आवाज वाढवा. हा ना, देवाला लय लागत नाही बरं का. भावे तुळशी दळ पाणी जोडात, एवढे देव खुश आहे. आवाज, तुळशीचं पान आणि तांबर पाणी द्या. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी, खुश. देव तृप्त झाले. देवाने एक वाक्य उच्चारलं, ते भाजीचं पान खाऊन देव काय म्हणले? माझ्या तृप्तीनं जगातले प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. हा शब्द देवानं बाहेर टाकला, प्रत्येक आत्मे तृप्त व्हावेत. ह्याच्यात मग ती गँग सुद्धा आलीच ना, जी जेवणासाठी आली होती ती. मग 60,000 शिष्य
आंघोळ करता करताच त्यांची पोट जाम झाली. अयो, अरे म्हणले रिगच राहिलं नाही रे. सगळ्यांनी मिटिंग घेतली आणि गुरुजीकडे गेले. स्वामी, आम्हाला तिकडे जेवायला यायचं नाही, तुम्ही इन पांडव बघून घ्या. गुरुजी म्हणले मीच वकू वकू बेजार झालोय, मलाच मरणाचं झालंय, मलाच रेग नाही, माझी तब्येत बी डाऊन झाली, ऑटोमॅटिकच पोट जाम झाले. त्यांना तर स्वयंपाक बनवायला सांगितलं, कोणत्या तोंडाने जायचं? मी येणार नाही, माझ्या वतीनं तुम्ही जा. कोणीच जायला तयार नाही का? त्या चौघांचं काय नव्हतं, हे भीमाला भेट होती गँग. ते भीम म्हणजे डोक्यात इस्कूर होतं. ती दिसलं की आधी ठोका टाकायचं मग जे हरी घालायचं. त्याचा स्वभावच तसला होता. काय काय असतात बघा, आधी कुचकं बोलणार मग म्हणणार बरं आहे का, मग आधीच काला नीट बोलायचं ना. पण ती भीमाची क्वालिटी, त्याला ज्ञानोबऱ्यांची ओवी बघा. तरी भीमसेनू बेथू झाला असे सेना नातो. सेनापती होता हे कळलं. हो, बेथू या शब्दाचा अर्थ तो बिथरलेला आहे. भीम म्हणजे ती गरम डोक्याचा गडी होता. दुर्वास म्हणला तिथं गेलो आणि जेवलो नाही तर गदेने डोकं फोडीन भीम. बाकीच्यांना काही सांगता येईन बा, ते समजून घेतात, पण भीम ऐकणार नाही. जायलाच नको सोरवडा. ज्या रोडने आले त्या रोडने महागारी गेले. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? 60,000 शिष्य घेऊन पांडवांची परीक्षा घेण्यासाठी दुर्वास ऋषी आलेले आहेत. पण द्रौपदीने एक हाक मारली आणि आलेल्या संकट देवाला निवारण केलं. म्हणून तुकोबराय सांगतात, संकटात ह्याच्या त्याच्याकडे पदर पसरण्यापेक्षा भगवंताचा दावा करा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय संगतात. आवाज द्या. पडता जड भारी दाशी आठवावा हरी, दासानं सेवकांना हरिभक्तांना हरीचं चिंतन करायचं, हरीचा दावा करायचा. एक प्रश्न निर्माण होतोय असा, संकट आल्याच नंतर दावा करायचा म्हणजे तहान लागली की इर खंदायची असाच अर्थ ना. पडता जड भारी आणि दाशी आठवावा, संकट आलं की देवा धाव म्हणायचं आणि देव येणार आणि संकट नौकर रे काय आपला. संतांची भाषा ही कोड्यातली भाषा आहे. तर त्याचं उत्तर आहे का, संकटात फक्त दावा करायचा आहे, भगवंताचं चिंतन अखंड करायचं. जसं धरणामध्ये अगोदरच भरपूर पाणी साठवून ठेवायचं, पण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली की दरवाजे ओपन करायचा आणि पाणी खाली सोडायचं, शेतकरी समाधानी होतो. तसं आपल्या जीवनामध्ये नामचिंतन रूपी पाण्याचा साठा अगोदरच करून ठेवायचा, फक्त संकटात हाक मारायची, विडवल. युद्धामध्ये शस्त्रामध्ये निपुण असणारे सरदार लढाईला जाण्याच्या अगोदर तलवारबाजीचं प्रशिक्षण आहे, त्यांचा सराव आहे, सराव कंटिन्यू चालू आहे. युद्धात फक्त हाणामारी. हे तसं आहे. गावची यात्रा उद्या मग आज बैठक काढून जमन का?
चांगला पहिलवान भेटला तर तुझी बरगडी सुद्धा ठेवायचा नाही. या असली थोतान नाटकं जमत नसते तात्पुरती. व्यायाम आधीच कसदार शरीर बनवायचे पिळदार, मग तालमीत शड्ड ठोकायचे. अगोदर व्यायाम. परीक्षा 2 दिवसावर आली मग पुस्तक ओवाळतो. मेला तरी पास होचीन का तू? अभ्यास वर्षभर करायचा आहे, परीक्षा फक्त तुझं नॉलेज वर्षभर तू काय दिवे लावले बा. मग हे सुद्धा तसंच आहे. चिंतन अखंड आहे. संकट हे भक्ताची परीक्षा पाहण्याकरता विडवलं. गोविंद गोविंद मना लागले या छंद. रात्र न कळे दिवस न कळे, अंगे खेळे दैवते रंग लाया रंगी. तुका विठ्ठल सर. किती भजन. माझी मजा झाली, माझी मजा झाली, माझी मजा झाली. आनावारवाचा, 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 वाचा, वाचा, वाचा. कंट्रोलच्या बाहेर विषय गेला म्हणजे वाणी ऐकत नाही. माझी मजा झाली अनावरवाचा, छंद या नामाचा घेतला शे. नामधार नगद नारायण बाबा कोण आहेत? नामधार. अखंड भगवंताचं नामचिंतन. शेतकरी कुटुंबात त्यांचा अवतार प्रगट झाला. अनाव थकत होते. वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरला चालली. विदेही अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कोटे आठवची नाही, देहीच विदेही भोगत गेले निघून वारकऱ्यासोबत. नगद नारायण बाबा वारीला निघून गेले आणि पंढरपूरला गेले. आणि नारायणगडावर महागारी येताना एकटे आले नाहीत, पांडुरंगालाच घेऊन आले. ही नगद नारायण बाबाची पावलं. आणि त्याच्याही पुढचं बोलतो, ही नगद नारायण बाबा नामधारक, ह्या नामाची पावर. दाशी आठवावा हरी म्हणून. आणि अगोदरच तीर्थक्षेत्र इतकं पवित्र आहे. 13 सिद्ध ऋषींची तपोभूमी आहे. परशुरामचंद्र रावणाला मारून माघारी निघाली. पुष्पक विमानात बसून लक्ष्मणबाई आहे, सीतामायात, हनुमंतरायात, नळ जांबवंते सगळे कार्यकर्ते सहित होते. एकटे नव्हते. फॅमिली बिन कार्यकर्ते बी संगच पुष्पक विमान. आणि रिटर्न निघताना आकाशातून विमान चाललंय. नीट ऐका. आणि 13 सिद्ध साधू जे नारायणगडावर आहेत, त्यांची इच्छा होती की प्रभू रामचंद्राने आम्हाला दर्शन द्यावं. तपाची ताकद, नामाची ताकद. देवाचं विमानच पुढे जाणार, जाग्यावर स्टॉप झालं विमान हवेतच. प्रभू रामचंद्राने विचारला हनुमंतरायला, काय मॅटर झालाय नेमकं? काहीच नाही म्हणले. खाली नारायणगडे म्हणले. आणि 13 सिद्ध साधू या भूमीत त्यांनी तप केले. आणि त्यांची इच्छा आहे की तुम्ही आम्हाला दर्शन द्यावं. म्हणजे रामाचं विमान सुद्धा थांबवण्याची ताकद ही नारायणगडाच्या मातेमध्ये आहे. आम्ही देवाचं विमान थांबवू शकतो, हे लक्षात घ्या. नारायणगड म्हणजे सोपा नाही. पण आम्हाला माणसांना थांबवायचं नाही, आम्हाला माणसांच्या जीवनामध्ये प्रगती घडवायची आहे. हे नगद नारायण बाबांचे विचार आहेत. माझा आम्ही तुम्हाला थांबवण्यासाठी नाही, पण वेळ आली तर देव थांबवू शकतो. आणि मग त्यांना दर्शन दिलं. काय इच्छा काय नाही, तुमचं वास्तव्य या भूमीमध्ये असावं, म्हणजे या युगात नाही पुढच्या युगात. आणि तेच प्रभू रामचंद्र सध्या जे पांडुरंगाचं मंदिर आहे, रामाने साधूला दिलेला शब्द पुढच्या 2 युगानंतर परिपूर्ण केला. साक्षात प्रभू रामचंद्रांचा अवतार कृष्ण, कृष्णाचा अवतार पांडुरंग परमात्मा 13 साधूच्या तपाच्या जोरावर साक्षात भगवंत नारायणगडावर वास्तव्य करतात. ही नारायणगडाची पावर आहे मला. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये
धाकटी पंढरी म्हणून या गडाकड का पाहिलं जातं तर हे स्वयंभू देवस्थान आहे विडवलं. कशाची ताकद? नामधारक. आणि तिथून पुढचे सगळे महंत हे सुद्धा नाम साधना करणार आहेत. आमच्या आदरणीय शिवाजी बाबांचं तर असं जीवन परिपूर्ण वारकरी जीवन. त्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं की गडाचे महंत कसे असावेत. कायम प्रसन्न आणि हसतमुख. मग तो लहान असो मोठा असो प्रत्येकाला तेवढंच प्रेम, म्हणून त्यांना प्रेम मूर्ती म्हणतात. आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये जाऊन ज्ञानोबा तुकोबा विचारधारा समाजातला शेवटचा घटक सुद्धा नारायणगडाशी कसा जोडला जाईल. 18 पगड जाती एकत्र करून नारायणगड महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये जाण्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय आमचे शिवाजी बाबा. आणि हे असे महंत प्रेममूर्ती आपल्याला लाभलेले आहेत. हे सुद्धा सुवर्ण योगाची गोष्ट आहे विडल. का सांगतोय? नामधार. आणि आमचे संभाजी महाराज तर असेच तरुण तडफदार, रोखोक काम असतं त्यांचं. माय अत्यंत लहानपणापासून मी सुद्धा 2015 पासून त्यांना पाहतोय, मादळमोही संस्थांपासून. त्या तरुणांची फळी, तरुणांची मोड बांधण्याचं काम आमचे संभाजी महाराज करतात. मुद्दा चालू आहे की ही नामधारकांचा गड आहे माय बाप, नगद नारायण बाबा. आणि म्हणून 1008वा हरी, हरीचं चिंतन, हरीचं स्मरण करा. हरी धावून येणार आणि संकटातून भगवंत भक्ताला बाहेर काढतात. काय झालं? 2 मोठ्या माणसांची भेट झाली. एक अर्जुन आणि एक हनुमंतराय. दोन्ही बी काय कमी नाहीत बरं काही, पावरबाज माणसे. अर्जुन तीर्थयात्रेला गेला होता रामेश्वरला. हनुमंतराय तिथंच होते जिथं शितो बांधला तिथं. कधीची घटना? राम अवतार संपून रामकृष्ण झाले, पण हनुमंतरायच चिरंजीव विडल. अर्जुन सुद्धा सोपा नाही. ज्ञानोबा सांगतात, जेने संग्रामी हरोजंतीला निवात कवचाचा ठाऊ फेडीला. पवाडा तुवा केला गंधर्वाशी, महादेवाला युद्धात हरवलंय. निवात कवचाचं डोकं फोडून आउट करून टाकलं आणि गंधर्वाला सुद्धा शरण आणलं. ही अर्जुनाची ताकद आहे विडल. अर्जुन सुद्धा सोपा नव्हता. आणि मारुतीरायला बोलता बोलता आता अर्जुनाला जरा गज झाला. त्याला वाटलं देव माझी गाडी चालवतो की मोजीनाच कुणाला, जे हरी घालन आणि गुंड्या लावण आणि येड्यावानीच करायला लागलं जरा. आणि मग ते मारुतीलाच उलट पालट बोलायला लागलं. हनुमंतरांना कशाला इस्त्यात हात घालाव? काय म्हणले हो तुमच्या रामाचा पराक्रम? अहो धनुर्धारी होते म्हणल्या, बाणाचा सेतू बांधायचा ना, दगडावर रामले आणि दगड फेकाना. असलं कुठं न करायची काय गरज आहे? मला बोलवायचं असतं मी एका बाणा सेतू बांधला असता. मारुती रामले ग बस, तू बांधलेला पुला आम्ही जर त्याच्यावर गेलो असतो तर मोडला असता. कशाला नादी लागाव हनुमंतराच्या? अर्जुन जर वादळ असेल तर हे चक्री वादळी. आखिर बाप बाप होत आहे. हनुमंतरा म्हणजे सुपी ताकद आहे का? खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा. टाळी वाजवा, टाळी 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 वाजवा सगळे. टाळ टाळ हाना हाना. जय हो. न पडे राम व्यसनी,
सगळ्या खेळात हुशार खेळ हनुमंतराय. हनुमंतरायांनी सोपा खेळ केला नाही. दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जळली, हो काय बारीक खेळ आहे का? हनुमंत महाबली दाढी रावणाची जाडी. ते अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आता परवाच हनुमान जयंतीचा पर्व काळे. आईच्या दुधाची ताकद आहे. अंजनी मात्या दुधाचा थेंब जर दगडा पडला तर धाड दिसून दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिले का पोरांना? आता बाटली जन्मल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटलीच. फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. लहानपणी दुधाची बाटली त्याच्या तोंडात कोंबायची, पोरग झुळीत फेकायचं आणि बसायचं वाट्या व्हॉट्सअप खेळत. ती पोरग एकटं झुळीत नसते हॅ करत. त्याला कळा ना मम्मी कोण आणि पप्पा कोण. आणि तसल्या खैऱ्या पोराकडे बघून आई काय म्हणते, हे माझं वाघाचं पिल्लू कसं बघत या. चव आली तुझ्या वाघाला. ते वाघाचं पिल्लू म्हणजे हे कोण झाली यो. आणि पती देव वाघ. वाघ 7च्या पुढे बिबट्या होतो दारू चढले. कुठे आजचा कीर्तनकार त्याच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवा. त्याच्यासाठी बुका थापला का रे वाग्या तू का असेल. ते आमचा अध्यक्ष झाला का. ही पिणारे असले चित्र असतात. इतकी पेताडी वाढल्यात. 100रातली 80% पोरं सध्या पेताडी. एवढं रेशो आहे समाजाचा. जरा लाजा धरा. बापाने खस्ता खाल्ल्या आपल्यासाठी, तुमचं जीवन घडवण्यासाठी. 1.5 लाखाचे मोबाईल आणि तुम्हाला बॅलन्स बाप टाकितोय. बॅलन्स संपल्या बापाला म्हणतो दादा तुमचा स्वभाव लय भारी. पैशासाठी बापाने वाहन काढलं मग म्हणतो आई सारखं दैवत ना. आई म्हणते बेलण्यानेच हानी रुपडी देणार नाही. काय लांछन आहे जीवनाला. स्वतःच्या मनगडात धमक आहे जरा कमवा. सध्या बापांवर कर्ज नाही पोरांवर कर्ज आहे. काय बी हप्त्यावरच घेत्या तो. मोबाईल हप्त्यावर, गाडी. एक जणाने कूलर हप्त्यावर घेतला. अरे तुला भेजा आहे का. 5,000चा कूलर आणि तू वर्षभर फेडीत बसणार. ही असले आघाव धंदे ही पोर. विचार नाही, दिशा नाही, मार्गदर्शन कोणाचं नाही. भेजे खराब झाल्यावानी काही काम करायची उलटी पालती. तुमच्या बापाकडे बघा एवढा संसार उभा केला, रुपडी कर्ज ठेवीत नाही शेतकरी. आणि हे पोर संगत, दारू, जुगार आणि वाईट संगत ह्यांनी पोर फेल गेली वाची युवा शक्ती. हे जरा लक्षात घ्या. हा फिरता नारळी सप्ताह काय याचे उद्देश समजून घ्या. नगद नारायण बाबांचा जय जयकार प्रत्येक गावागावामध्ये व्हावा या निमित्तानं एवढा लाखो समाज, हजारो समाज एकत्रित येतो. विचाराची देवाणघेवाण होते. आपलं जीवन वाईट विचार जातात आणि चांगले संतांचे विचार आपल्या जीवनात यावे यासाठी धर्ममंडप आहे. आपल्यात काहीतरी बदल झाला पाहिजे. आम्ही जाम झाले बोंबलू बोंबलून तुम्ही पियाक झाल्यात महाराज लोकांचे टीएचएस ठेवू. बदलायचं कुणी. महाराज तरी कमीत का. पूर्वी दगड उचलला की इंचू निघत होता. दगडागणी महाराज आहे आता. गायक महाराजन, वादक महाराजन, महाराजन व्याख्यान करणारे महाराजन, नुसती महाराजच. बदलायचं कुणी. आम्ही जाम झालो किल्पा काढून तुम्ही पॅक झाले टीएचएस ठेवू. रिझल्ट काय, परिवर्तन काय, आचरणात बदल काय याचं आत्मचिंतन करा. 8 दिवसाच्या सप्त्यामध्ये समाज किती गावात जुळला याही पेक्षा 8 दिवसामध्ये गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं. हा खरा फिरता नारळी सप्ताह. सप्ताह फिरतोय पण आपले विचार फिरले का ह्याचा विचार करा. काय आपल्यात परिवर्तन झालं बा. एवढा नारायणगडाचा सप्ताह गावात आलाय. नगद नारायण महाराजांचा आशीर्वाद आपल्या गावामध्ये प्राप्त होतात आपल्याला. या ज्ञान गंगेत खरंच आपण विचाराची आंघोळ केली का याचा विचार करा. हे तरुणांसाठी सांगते. उपदेश हा तरुणांना असतो, लहानांना नसतो. बारकाली छोटी छोटी मुलं आहेत ना त्यांना उपदेश कळत नाही. त्यांचं वय खेळण्याचा